श्रोते हो, सुरुवात करते परमदयाळू परमेश्वराच्या नावाने. इस्लामी दिनदर्शिकेनुसार 9वा महिना म्हणजेच रमजान महिना, यालाच बरकतीचा महिना असेही म्हटले जाते. या पवित्र महिन्यात महिनाभर मुस्लिम भाविक रोजे ठेवतात, अल्लाची इबादत करतात. इबादत म्हणजेच उपासना. थोडक्यात मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भावना वाढविणारा हा महिना म्हणून ओळखला जातो. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसाच्या ठायी रुजविणारा हा महिना आहे. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना असून या महिन्याचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढेच थोडे आहे. रोजा या शब्दाला अरबी भाषेत सोम म्हणतात. याचा अर्थ थांबणे. रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस रोजा उपवास ठेवणारे सर्व रोजेदार दिवसभर अन्नपाणी वर्ज्य करतात. यासाठी शारीरिक मानसिक संयमाची फार आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक चांगलं वळण लागतं. मन एकाग्र करायला सुद्धा याचा फार उपयोग होतो. त्याचप्रमाणे इबादत किंवा उपासना करण्यासाठी सुद्धा योग्य पार्श्वभूमी व मानसिकता निर्माण होते. संपूर्ण रमजान महिन्यात मुस्लिम भाविक उपासना, प्रार्थना आणि भक्तीमध्ये लीन झालेले आढळतात. शाबान महिना संपल्यानंतर चंद्रदर्शनाची समस्त भाविकांना उत्सुकता असते. त्यामुळे चंद्रदर्शन झाल्यानंतर पवित्र रमजान मास सुरू होतो. संपूर्ण महिनाभर भाविक रोजे ठेवतात. सूर्योदय ते सूर्यास्त निर्जल कडकडीत उपास ठेवला जातो. केवळ अल्लाह व त्याची इबादत या भावनेने संपूर्ण महिनाभर रोजे ठेवले जातात. रोजाबरोबरच 5 वेळची नमाज, कुराण पठण इतकेच नव्हे तर तरावीची नमाज अदा करून परमेश्वराची इबादत केली जाते. इस्लाम धर्मामध्ये 5 कर्तव्यांचे पालन कसोशीने केले जाते. पहिले इमान अर्थात प्रामाणिकपणा, दुसरे नमाज, तिसरे रोजा, चौथे हज आणि 5वे जकात. ही 5 कर्तव्य मानणाऱ्या व्यक्तींकडून प्रेम, सहानुभूती, मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळगली जाते. रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस रोजा ठेवणारे सर्व रोजेदार दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत. या संपूर्ण महिन्यात भाविक उपासनामय, प्रार्थनामय, भक्तिमय झालेला असतो. रमजान महिन्याचा पहिला दशक कृपेचा, दुसरा दशक क्षमेचा आणि तिसरा आणि अंतिम दशक नरकापासून मुक्ततेचा मानला जातो. या काळात अल्लाह त्याला क्षमादान देईल व नरकापासून सुटका करून मुक्ती देईल. त्यामुळे वर्षभरातील अन्य 11 महिन्यात मिळणाऱ्या नेकी अर्थात पुण्याईपेक्षा रमजानमध्ये मिळणारी नेकी ही तब्बल 70 पटीने जास्त असते. त्यामुळे मुस्लिम बांधव जास्तीत जास्त नेकी मिळवण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात संसार, व्यापार आदींचा त्याग करून अल्लाहला शरण जातात. मनाने मागणे पूर्ण करणाऱ्या, बरकतीची मुक्तपणे उधळण करणाऱ्या या महिन्याच्या चंद्राची तमाम मुस्लिम बांधव अधीरतेने प्रतीक्षा करत असतात. चंद्राच्या दर्शनाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची लाट फुलते. प्रत्येकाला या दिवसाची आतुरता असल्याने आनंद भरभरून ओसंडत असतो. चंद्रदर्शन होताच मुस्लिम बांधव आपापसातील वैर द्वेष विसरून हस्तांदोलन करतात. निखळ आनंदाने भेटून शुभेच्छा देतात. त्यामुळे वातावरण स्नेहमय होते. संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, 5 वेळचा नियमित नमाज, कुराण पठण व अल्लाहचे स्मरण चिंतन करायचे असते. या 30 दिवसात उपासधारकांच्या तन-मनाची शुद्धी होत असल्यामुळेच इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. रमजानचा मुख्य संदेश पुण्य म्हणजेच दुवा कमवा आणि पाप जाळा असा आहे. मुस्लिम या शब्दाचा अर्थ अल्लाहच्या आज्ञांचे पालन करणारा आणि शांततेचे रक्षण करणारा असाच केला जातो. रमजान महिन्यात पहिले 10 दिवस ईश्वरी कृपेचे, पुढील 10 दिवस भक्तीचे आणि शेवटचे 10 दिवस रोजेदारांचे रक्षण करण्यासाठी असतात. रमजानचा मुख्य संदेश आनंदी रहा असाच आहे. या महिन्यात हजरत मुहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येचे फळ प्राप्त झाले. अर्थात त्यांना अल्लाहचे दर्शन झाले. हजरत मुहम्मद पैगंबरांनी तहान भूक,
दुनियादारी विसरून अल्लाची इबादत केली. त्यांची इबादत खऱ्या अर्थाने कबूल झाली. पैगंबरांची इबादत स्वतःसाठी नव्हती, तर ती लोककल्याण व समस्त मानवमुक्तीसाठी होती. या महिन्यापासूनच पवित्र कुराणाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली. अल्लाहच्या प्रसन्नतेची, विशालतेची साक्ष देणारा महिना म्हणून या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणसाला चांगल्या वाईट पापपुण्यांची जाणीव होते. आत्म्याचे आचारविचारांचे शुद्धीकरण होते. रोजा म्हणजे सहरीपासून इफ्तारपर्यंत निव्वळ अन्न पाण्यापासून दूर राहून भुकेची जीवघेणी यातना सहन करणे एवढेच नव्हे, तर आखून देण्यात आलेली बंधने, मर्यादा यांचे तंतोतंत पालन करणे आहे. या महिन्यातील इबादत अर्थात उपासनेचे फळ त्यांना निश्चित मिळते. अनिती, अनाचार, अत्याचार, अवास्तव याकडे दुर्लक्ष करून चांगुलपणावर, मांगल्यावर अंतःकरणपूर्वक प्रेम केले जाते. मनात नीतिमूल्यांची जपणूक करण्यात येते. परोपकाराची भावना रुजविली जाते. कानांना फक्त चांगले, उदात्त, विधायक विचार ऐकण्याची सवय लावली जाते. हीच खरी या महिन्याची शिकवणूक असते. महिनाभराच्या त्याग व शुद्ध आचरण आत्मसात करून सुखावलेले भाविक ईदचा आनंद घेतात. मुस्लिम बांधव रमजान महिन्यात 29 ते 30 दिवस रोजा ठेवून शवालच्या पहिल्या तारखेला ईद साजरी करतात. ईद ही चंद्रदर्शनाने साजरी केली जाते. त्यामुळे शाबाननंतर रमजान महिना सुरू होण्यापूर्वी चंद्रदर्शन व शवाल सुरू होण्यापूर्वी ईदीसाठी चंद्रदर्शनाला तेवढेच महत्त्व आहे. रमजान ईदला ईद उल फित्र असेही संबोधले जाते. मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र व मंगलमय असा मानला जातो. मुस्लिम बांधव महिनाभराचे उपास ठेवण्याची ताकद दिल्याबद्दल अल्लाचे आभार मानतात. रमजानमध्ये जकात म्हणून गरिबांना मदत केली जाते व दानधर्म केला जातो. ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरूपात धान्य, कपडे, पैसे देण्याची परंपरा आहे. ईदीला मिष्ठान्न म्हणून शेवया, शिरखुर्मा सेवन केले जाते. भारतीय संस्कृतीनुसार ईदचा आनंद सर्वांना सहभागी करून घेण्यात आहे. इथे कुठल्याही जाती धर्माच्या बेड्या आड येत नाही. हे विशेष. संपूर्ण भारतभर साजरा होत असलेल्या रमजान ईदबद्दल सर्व जिल्हावासियांना ईदच्या शुभेच्छा. ईद मुबारक.